तर काल आली आपली बहीण पूर्ण डॉक्युमेंट आपले ओले करून, ते आली होती ओली हो. तर काय म्हणता मित्रांनो, कशा सकाळी सकाळी उठून जातो, आंघोळ पाणी करून टाकतो एकदम ना डायरेक्ट येऊन जातो मी पहिले पवन भाऊच्या घरी. तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठे जातो, पहिले पवन भाऊच्या घरी येतो, इथं लागले राहते गाणे गाणे ऐकून टाकतो मी. मग भेटूनच गेल्या ना बाबा आपल्याला फुकटाचे नाश्ता, मग का फुकटाचे नाश्ता खाऊनच टाकला आपण ना गपर गपर. मी नाश्ता करत होतो ना, आपला भाऊ आपला तोंडपात बसला होता तो, कारण की खाली पात होता, कारण की त्याच्या तोंडात पाणी येत होतं ना, आईनं तिला काही नाश्ता दिला नाही. नाश्ता करून येऊन जातो डायरेक्ट मामाच्या रूम मध्ये. खर्रा पाहिले साला, आपल्याला नाश्ता केला तर खर्रा तर लागतं म्हटलं, पण खर्रा काही भेटला नाही आपल्याला. साला चांगलं खर्रा खायला आलो, खर्राने भेटला, मग निघून गेलो खाली निघालो तर साला इथं आपल्याला दिसलं डोन्या भाऊ. मग आले तितक्यात काव्याडोनी अजून डोन्या भाऊ माहित नाही का बोलते, पण त्यांच्या काही बोलणं आपल्याला समजत नाही. मग येऊन जातो मी वापस पवन भाऊकडे आलो. साला इथं मोबाईल पाहत राहते. मग आपला भाऊ म्हणते गमत नव्हतं, म्हणते मोबाईल पाहून मग चल म्हणते फिरवून. म्हणलं ठीक आहे चल. पहिले येऊन जातो आपण हिमांशू भाऊच्या घरी, आपल्याला तिकडेच जाणं पडते. हिमांशू भाऊ पवन भाऊला गाडी दाखवून देते, मग का बसून जाते हिमांशू भाऊ मोबाईल पाहत. कोणी आला घरी चांगला बोललं पाहिजे, पण नाही बोलत होता, बसला होता मोबाईल पाहत. मग का पवन भाऊ आपले ब्लॉग पाहत होता, 3 वाजता ब्लॉग अपडेट केला आणि डायरेक्ट पाहून टाकते आपला भाऊ. फुल तोडून डायरेक्ट आपल्या घरासाठी निघतो. पवन भाऊ म्हणते चल म्हणते बोतवेड झाला, आपण हिमांशू भाऊच्या घरी होतं, घरचे लोक शिवा दिन. मग का निघून जातो पवन भाऊ सोबत. पवन भाऊ वापस चालला जाते हिमांशू भाऊच्या घरी. येऊन जातो आपण घरी आल्यावर चला बसून जातो थोडा, कारण की थकलो होतो. हिमांशू भाऊच्या घर बहुत दूर आहे, 1 किलोमीटर घर आहे हिमांशू भाऊच्या. मग का आपण इथं पाऊस आला होता, तर पाऊसच्या थोडा वातावरण पाहत होतो ना, स्नॅप बी टाकून टाकला आपण. नाही, मग आपली बहीण आली होती पावसात घरी जॉब वरून, कारण की तिला धीर नव्हती. थोडासा पाऊस थांबला असता तेव्हा आले पाहिजे होतं, तर ते आली होती डायरेक्ट अशी डॉक्युमेंट इनोले करून टाकले. मित्रांनो आजचा तेवढे, आता भेटू समोरच्या व्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.